पासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगला खेळ या ग्राउंडवर चालू आहे. आपण सर्वांनी धुळवडीचा आनंद घ्यायचा आहे, क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. या ठिकाणी ज्यांच्या नावानं या आपण स्पर्धा आयोजित केलेल्या असे स्वर्गीय ज्या भगतसाहेब, महेश घरत, आमचे RK माऊली आणि सर्व गावातील कार्यकर्त्यांच्या वतीने या मॅची इथं आयोजित केलेल्या आहेत. अतिशय चांगल्या मॅची या ठिकाणी होत आहेत. मी सर्व खेळाडूंना सांगेन का आपण अतिशय उत्साहानं हा खेळ करावा आणि सर्वांनी चांगल्या पद्धतीने खेळ करून लोकांचं मनोरंजन करावं, आपला खेळ सुधारावा, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आय लव्ह शेलगर. थँक्यू सो मच. रोशन पगड यांचं मनोगत आपण ऐकलं. पुढचे 2 शब्द अध्यक्ष गावचे बोलणार आहेत. सगळीकडे पिवळा कलर आपण पाहतोय. जणू काही मैदानाला काविळी झाले. जणू काय मैदानाला काविळी झाली म्हणून बस ना. तर टॉस जिंकला होता अर्चिस 11 आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करतोय नाईट रायडर्स. माझ्याशी संपर्क साधा सांगा. बघा संपर्क साधा सांगा. विचार करा. तर पहिलं षटक टाकतोय प्रतीक भगत हा गोलंदाज. पहिल्या 3 बॉलवर मात्र 3 सिंगल्स आल्यात. सनी भगत आणि विशाल भगत ही जोडी मैदानामध्ये मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं धावसंख्या चेस झाली होती, त्यामुळे मैदानावर कितीही धावा होऊ शकतात. तब्बल 21 खेळाडू घेऊन खेळतोय मैदानामध्ये अर्चिस. यावेळेचा हा टॉपेज लागले, बॉल हवेमध्ये आहे. 5-6 क्षेत्ररक्षक आलेत परंतु काही फरक पडलेला नाहीये. झेल मात्र सुटलाय. 6 जण आले होते बाजूनी. पूर्णपणे पाहायला गेलं तर बॉलला ब्लॉक केलं होतं परंतु झेल मात्र टिपता आला नाहीये. त्यामुळे कितीही खेळाडू तुम्ही आतमध्ये असलात तरी झेलवर तुम्हाला शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवावी लागेल. ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांना सन्मानित केलं जाईल या स्पर्धेच्या निमित्तानं. आभूषण यांना मी विनंती करतोय. प्रल्हादजी भगत आपण आपल्या शुभासे ज्ञानेश्वर पात्रे साहेबांचं आपण या मंचावर स्वागत करावं. करण्याचा प्रयत्न. सौरभच्या डोक्यावरून बॉल चाललाय. फाईन लेग सीमा रेषेच्या दिशेनं बॉल मार्गस्थ होत असताना बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4 चौकार. 7286 वॅगनर कार आपण थोडी दूर करायची आहे. 7286 7286 आता 4 जोडी आहेत. आता पोहोचतो काय सांगता नाही. ओ कमालीचं क्षेत्ररक्षण. डाईव्ह लगावत सौरभनं मात्र आपल्यामध्ये अजूनही तोच जोश आहे आणि तो जोश मात्र दाखवून देत असताना चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. सचिन भगत यांच्या मनामध्ये कुठेतरी शंका होती सौरभ येईल की नाही खेळायला, परंतु खरं तर यमबाई यांच्या वतीनं नक्कीच आम्ही माफी मागतो की ड्रेस आपल्याला प्रोव्हाइड झालेला नाहीये. काही थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं आणि त्यामुळे मात्र जर्सी मिळू शकलेली नाहीये. पहिल्या मॅचला कंपल्सरी 40 प्लस. तर पहिल्या सामन्यामध्ये म्हणजे पहिल्या राऊंडच्या मॅच मध्ये तुम्हाला 40 प्लसच्या एका गोलंदाजाला गोलंदाजी द्यावी लागेल. त्यानंतरचे सामने 4 ओव्हरचे आहेत, त्यानंतर कंपल्शन नसेल. 8744 व्हेन्यू 8744 व्हेन्यू कार शिवाजी भगत यांची आहे.
अरुण शेठ भगत यांची गाडी अडकलेली आहे. तर वेन्यू कार शिवाजी बघत धावतात. शिवाजी भगत आलेत धावत. ग्लास कुठे विचारा, ग्लास बरा कुठे विचारा. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 9 धावा. कुशल भगत येतोय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल फुल टॉस, नो बॉलचा इशारा. बॉल मात्र चाललाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर मात्र तब्बल 5 धावा. डीजे लावूच नको ना, सांग ना तू. 2 मिनिटं पक्का वाजव. मी येते लगेच. मी काय म्हणते 2 नंतर कवाले होते. गोलंदाज सज्ज कुशल. यावेळेचा हा बॉल पूल केला. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. कुशल भगत मात्र चढवलाय हल्ला. आणखीन एक दमदार फटका, चौकार. जाऊन पोहोचले ती तब्बल आतापर्यंत 18 ओव्हर 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धाबा. साथी गुणसंख्या लेखक प्रणयजी मात्रे मोराबे. मोराबे गावात सुद्धा स्पर्धा आहे आज. मोरावेच्या मैदानावर आहे. केव्ही काका मैदानावर स्पर्धा चालू आहे. वहाळच्या मैदानावर स्पर्धा चालू आहे. गणेशपुरी प्रीमियर लीग. खारकोपरच्या मैदानावर स्पर्धा चालू आहे प्रीमियर लीग. आज धुलीवंदनाच्या निमित्तानं मात्र बऱ्याचशा मैदानावर तुम्हाला गावकप पाहायला मिळतात. समोर खेळायचं होतं, मिड ऑफला मात्र फील्ड केला जातोय. रन मात्र मिळणार नाही त्या ठिकाणी. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली ती 18 ओव्हर. पहिली मॅच दिनेश भगत यांनी कॅच पकडली तर यंबा यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. ऑन साइडला 2 फिल्डरच्या मधून बॉल पसार होतोय. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होत असताना मिळतील 4 रन. वॅगनर कोणाची असेल तर कृपया करून तिथून हटवायची आहे. वॅगनर या ओव्हरमध्ये 3 चौकार आल्यात. पहिल्या षटकामध्ये प्रतीक भगतच्या 9 धाबा आल्या होत्या. एकच चौकार आला होता. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धाबा झाल्यात 22. अपील पाहायला मिळते. स्वतःहून क्रीज सोडल्या आणि सनी भगतची ती खासियत आहे. पहिली विकेट डाऊन आणि पहिला फलंदाज मात्र बाद होतोय नाईट रायडर्स टीमचा सनी भगत. चांगली बॅटिंग केली. तब्बल 4 चौकारांची खेळी संपुष्टात. विकेटची गरज होती इथून मात्र, कारण आक्रमक झाला होता कॅप्टन टीमचा सनी भगत. 19 धावांची खेळी साकारली आपल्या टीमसाठी. खरं तर प्रत्येक मॅच साठी 4-4 पारितोषिक आहेत. त्यामुळे चांगलं खेळा, चांगली बॅटिंग करा, चांगली गोलंदाजी करा, चांगलं क्षेत्ररक्षण करा. मॅन ऑफ द मॅच साठी वेगळं पारितोषिक आहे. त्यामुळे कुठेतरी एक एक ट्रॉफी आपल्याला मिळणार घरी नेण्यासाठी. सचिन भगत यांनी तर पूर्ण फॅमिलीच उतरवले. त्यामुळे कुठेतरी एकतरी ट्रॉफी जाणारच घरात. ही नीती या रणनीती आहे त्यांची. 2 मुलं सुद्धा आहेत. त्यामुळे एकतरी ट्रॉफी मिळाली पाहिजे या हेतून मात्र सचिन भगत यांचा खेळ मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कमबॅक करत असताना गोलंदाज कुशल भगत पहिल्यांदा 3 चौकार जरूर खाल्ले, परंतु विकेट महत्वपूर्ण घेतली आणि आता मात्र पूर्णपणे लईमध्ये परतत असताना 23 धावा झाल्यात. भूषण भगत यांनी कॅच घेतला. 500 रुपया. परंतु इथे मात्र मोठा स्ट्रोक. बॉलला मात्र भिरकावून दिले. ऑन साइडला मिड विकेट ट्रॅव्हल होत असताना षटकार येतोय. त्याच्यावर कदाचित गीत लावलं की काय आमच्या डीजे मास्टरने.
कारण गत वर्षीचा मात्र सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. फार मोठी जबाबदारी असेल आणि प्रेशर सुद्धा असेल याही वर्षी मात्र चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी. तर भूषण भगत त्याच्या प्रत्येक जेलसाठी ₹500 पारितोषिक आहे सचिन शेटघरे त्यांच्याकडून. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 20 धावा तब्बल मोजल्या कुशल भगतनं, ज्याच्यामध्ये 3 चौकार 1 षटकार आलाय आणि या धावफलकावर धाबा लागल्या आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओव्हर. 29 for 1. 29 धावा झाल्यात. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या इनिंग मध्ये 39 धावांचं षटक, जे सर्वात महागडं षटक ठरलं. तरी सुद्धा त्या षटकाचा फायदा घेता आला नाहीये विथ वॉकर्स संघाला. त्याचा प्रवास मात्र थांबलाय. कमालीचा खेळ केला यो रायडर्स टीमनं आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मात्र यशस्वी करून दाखवला. गोलंदाजीसाठी मात्र बदल. शेखर भगत येत आहेत. 5 क्षेत्ररक्षक तुम्ही बाहेर लावू शकता 2 पॉवर प्लेची षटकं समाप्त झाल्यानंतर. 21 खेळाडू आहेत आतमध्ये. 21. चला, ट्रँगलचा पण विषय नाहीये, त्यामुळे बिंदासपणे क्षेत्ररक्षण करा. अंपायर्स नो देणार नाहीयेत. 6 फक्त होऊ नका, नाहीतर नो मिळेल. थोडं स्पीडअप करा. ही सगळ्यांसाठी सूचना आहे. 2 षटकं झाली की लगेच 5 प्लेयर तुम्ही बाहेर काढायचे. आता ऑन साइडला 3 ठेवा, 2 ऑफ साइडला ठेवा, संपला विषय. तर गोलंदाज तयार शेखर भगत. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलचा खरफूस समाचार. मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय. तन्मय भगतच्या बॅट मधून मात्र हा उत्तुंग असा षटकार. होते आता मात्र दुसऱ्या बाजूला विशाल भगत आहे, ज्याच्या बॅट मधून सुद्धा षटकार आलाय. फुल टॉस बॉल. यष्टीरक्षक चकलाय, परंतु त्यानंतर मात्र बॉल अडवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र परतावा लागला असता. 9 बॉलचा इशारा येतोय. वेस्ट हाईट. हे फार चित्र पाहायला मिळेल आज संपूर्ण दिवसभरामध्ये, कारण रेग्युलर बॉलर्स बरेचसे नाही आहेत. अंपायर्सना सुद्धा लक्ष ठेवावं लागेल, स्क्वेअर लेग अंपायर्सना, कारण बऱ्याच वेळा हा प्रकार घडेल. तर 9 बॉलचा इशारा आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र. हो, शॉट ऑफ लेंथ होता. टप्प्याचा बॉल इथे मात्र बीट झालाय. तन्मयसाठी चांगली संधी होती, परंतु त्याला अंदाज आलाच नाही. डॉट बॉल. फ्री हिटचा बॉल मात्र फक्त 0 धावावर संपवलाय. चांगली बॉलिंग शेखर भगत. राईट आर्म ओव्हर द विकेट. तन्मयसाठी हा बॉल. ही लाईन चांगली पकडले मित्र म्हणेन. आउटसाइड द ऑफ स्टंप. आणि याच लाईनवर जर बॉलिंग केली तर त्यांनी पहिल्यांदा अभ्यास केला. बरेचसे फटके मात्र पाहायला गेले तर ऑनसाइडला खेळताना दिसतोय तन्मय भगत, आणि त्याचमुळे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप मात्र मारा चालू केलाय आणि त्याच्यामध्ये यश येत असताना 2 चेंडू मात्र निर्धाव केलेत. शेलकर प्रीमियर लीग म्हटली की संपूर्णपणे उत्साहाचं वातावरण. व्हाईट बॉलचा इशारा. आउटसाइड ऑफ स्टंप. एखादा व्हाईट बॉल गेला तरी बऱ्याच वेळा काही हरकत नाहीये, कारण चौकार षटकार जाण्यापेक्षा बऱ्याच वेळा आपण बाहेर टाकत असताना एखादा बॉल दिशाहीन होतोच. चांगला बॉल होता यावेळेस मात्र. पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न कम्प्लिटली बीट झालाय. पहिला बॉलवर षटकार पडला होता शेखर भगत यांच्या, परंतु त्यानंतर मात्र लाईन मिळाले त्यांना. प्रॉपर लाईन आणि लेंथवर आता मात्र गोलंदाजी करत असताना धावफलकावर आतापर्यंत धावा लागल्यात त्या 37. 37 धावा. सुपर बॉलिंग. गुडलेस स्पॉटवर पडलेला आणखीन एक बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर शटल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु 4 चेंडू मात्र निर्धाव सोडलेत. ते शेखर भगतना आपल्या गोलंदाजीतली ताकद आता मात्र दाखवून देत असताना धावसंख्या मात्र स्थिरावले. इथे पहिल्याच बॉलवर षटकार पडला होता, परंतु त्यानंतर मात्र स्वतःला सावरलं गोलंदाज शेखरनं आणि पूर्णपणे मित्र म्हणेन धावसंख्येवर अंकुश ठेवताना. फुल टॉस बॉल. इथे चुकी केले आणि फुल टॉस बॉलवर आणखीन एक तडाका. मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे हा उत्तुंग असा षटकार. थँक्यू डीजे तेजस्वी मात्रे. कोपर साऊंड सिस्टीम प्रॉपर क्लिअरिटी आहे, त्यामुळं
बऱ्याच ठिकाणी आवाजामध्ये ब्लर वगैरे तुम्हाला निर्माण होतात, परंतु मी साऊंड सिस्टमचं कौतुक करेन की अगदी क्लीन आवाज येतोय. परफेक्ट माइक सिस्टम. थँक्यू सो मच आमच्या आवाजाची काळजी घेतल्याबद्दल. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 43 धावा. ड्रिंक्स ब्रेक. मैदानामध्ये पाण्याची मागणी. पनवेलचे 2 खेळाडू या संघामधून खेळतात. बघा, जास्त त्रास होत असेल कंपल्शन नाहीये. अंपायर सुद्धा लक्ष द्या. कोणालाही जास्त त्रास होत असेल लगेच बाहेर काढा खेळाडूंना, कारण ऊन प्रचंड आहे. 42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. आपल्याला या तापमानाची सवय नाहीये. अंपायर्सना सवय आहे, कारण त्यांना ती सवय करावी लागते, कारण बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु खेळाडूंना ती सवय नाही. अक्षय, जास्त त्रास होत असेल तर थोडा वेळ बाहेर या, भले 1 ओव्हर नंतर पुन्हा जा. सगळ्या खेळाडूंना ही नम्रतेची सूचना आहे. थोडा जरी त्रास तुम्हाला वाटत असेल तर लगेच सावलीमध्ये या. खुर्ची आम्ही देऊ. पाण्याची व्यवस्था केलेली आहे. इलेक्ट्रॉल वगैरे सुद्धा दिलं जाईल अंबाईका यांच्याकडून. कारण पहिलं आरोग्य फार महत्वाचं आहे, त्यानंतर खेळ. तर जाऊया 4थं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र 40+ खेळाडू येत आहेत. संजयजी म्हात्रे, तन्मय भगत आणि विशाल भगत. विशाल भगत ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेर शटल क्रॉस होऊन बॉलला मात्र भिरकावून दिला. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल भगतच्या बॅट मधून मात्र येतोय हा विशाल फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. लगातार 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत. पहिल्यांदा आपण पाहिलं होतं दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर, आणि आता मात्र 4थ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला तर ऑप्शनच्या बाहेर शपल क्रॉस होऊन. आजकाल मात्र सर्रासपणे हा प्रयत्न मात्र करताना तुम्हाला फलंदाज दिसतील. थोडस शपल क्रॉस व्हायचं आणि त्यानंतर पिचच्या क्रीजच्या खोलीचा वापर करायचा. अक्षय टोपी घालण्यासाठी दिले. लो फुल टॉस बॉल स्वीप केलाय, परंतु थोडासा मैदानामध्ये पाहायला गेलं तर आउटफील्ड त्या ठिकाणी खराब असल्या कारणाने बॉल टर्न झालाय आणि बॉल मात्र चाललाय तो डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. धावसंख्या मात्र चौकारानं जाऊन पोहोचले ते अर्धशतक धाव फलकावर. 53 धावा कंप्लीट होत असताना नाईट रायडर्स टीमच्या फल प्लेट. सुरुवात चांगली झाली होती. 9 बॉल मध्ये 19 धावा सनी भगतच्या बॅट मधून आल्या होत्या आणि आता मात्र विशाल भगत पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवर मात्र समाचार घेतलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला उडवलंय ते 6 धावांकरता षटकार. $59 रन्स. अनदर फुल टॉस. इट्स नो बॉल कॉल आणि बॉल मात्र चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1+4 इट्स अ 5 रन. असेल तो फ्री हिट, मुक्तपणे खेळण्याची संधी. खरं तर 40+ खेळाडू सचिन स्वतः आहेत टीम मध्ये, सौरभ सुद्धा आहे,
तो सचिन तो रुटीन मधला प्लेअर आहे. संजय म्हात्रे यांचा हाही बॉल भिरकावलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट आउट ऑफ द पार्क. 6 रन षटकार. चार षटकांचा खेळ संपलाय. तब्बल 70 धावा धावफलकावर. 70 रन्स ऑन बोर्ड. मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 27 आल्या. संजय म्हात्रे 40+ ओव्हर मात्र महागडी ठरली. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 39 धावा मात्र खर्च झाल्या होत्या 40+ षटकामध्ये. त्यामुळे 40+ खेळाडूंचा परफॉर्मन्सच मी तर म्हणेन त्या मॅच मध्ये विजयामध्ये फार महत्वाचा ठरेल. दोनही हातांनी गोलंदाजी करणारा गोलंदाज अक्षय भगत मात्र सज्ज होते प्रत्येक विकेटसाठी. 100 रुपयांचं पारितोषिक पिंटू शेट यांच्याकडून, सचिन शेट घरत यांच्याकडून. म्हणून बाहेर आला नाही तो, कारण मुख्य गोलंदाज आहे या टीमचा. गोलंदाज सज्ज अक्षय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरतून बॉलला मात्र भिरकावलाय कव्हर पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. पहिलाच बॉलवर ठोकलाय अक्षयला षटकार. अक्षय भगत, पारख्या कांबळे कामोठे त्यांच्याकडून मात्र गोलंदाजी त्यांनी धडे घेतलेत गोलंदाजीचे. यावेळेचा हा बॉल स्लॉग स्वीपचा फटका. चान्स त्या ठिकाणी जरूर होती, परंतु त्याच्या डोक्यावरून मात्र बॉल फ्लाय होत असताना डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. यावेळेचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. ही लाईन चांगली आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू अक्षय भगत कडून पुनरागमन करत असताना आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्यात त्या 83 धावा. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे आणि झेल सुद्धा सुटलाय. रन मात्र मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 84. भूषण भगत यांनी जर बॉल अडवला तर अक्षय नरेंद्र भगत यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक, 500 रुपयांचं पारितोषिक अंबा यांच्याकडून. यावेळेचा हा बॉल पुन्हा चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. अक्षयचं षटक मात्र महागडे ठरलंय, कारण या ओव्हर मध्ये आले तब्बल 3 षटकार आणि या धावा आल्या त्या तब्बल 20. इट्स 90 रन्स ह्यूज टोटल. नाईट रायडर्स टीमची, खरं तर हे नाईट रायडर्स आहेत, परंतु डे मध्ये मात्र चांगली बॅटिंग केली या टीमनं आणि या उजेडामध्ये मात्र चांगले खेळलेत. 91 धावांचं लक्ष मात्र असेल, परंतु नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. श्राव्यांक 11 विरुद्ध आराध्या स्पोर्ट्स. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच धाव घ्या. मेरे सीने में दिल में
टॉस साठी या पहिल्यांदा दोन्ही टीमचे कॅप्टन श्राव्यांक आणि आराध्या दोन्ही टीम्स या टॉस साठी आणि जर हा सामना नाईट रायडर्स संघ जिंकला तर श्रीधर शेठ भगत यांच्याकडून सगळ्या खेळाडूंना बिर्याणीची मेजवानी असेल. सोपा आहे नाईट रायडर्स संघ तुम्हाला, कारण 91 धावा तुम्हाला डिफेंड करायचे. तर टॉस केला जाईल श्राव्यांक 11 आणि आराध्या स्पोर्ट्स या दोन टीम्सच्या दरम्यान. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना असेल. कुशल भगत या. चला कुशल भगत आपण या, कारण पाहुण्याला जायचं आहे. त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण टॉस संपन्न करणार आहोत. या मैदानावर कितीही धावा होऊ शकतील, परंतु त्यासाठी तुम्हाला मात्र मैदानामध्ये टिकून खेळावं लागेल. परंतु चांगली टोटल मात्र उभारले. 90 धावा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नाईट रायडर्सनं कुठल्यात, त्याच्यामध्ये फार मोठं योगदान होतं विशाल भगतचं. 13 बॉलमध्ये 41 धावा, तन्मय भगतच्या बॅटमधून 10 बॉलमध्ये 26 धावा आणि सनी भगत 9 बॉल 19 धावा. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि कुशल भगतला विनंती करते आपण या. चला टॉस करायचा आहे. कुणाल शेठ गरज साहेबांना इथून जायचं आहे. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. सगळ्यांना होळीच्या आणि या धुलीवंदनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. विश यू हॅपी होली, हॅपी अँड कलरफुल होली. चला कॅप्टन कुशल पाठवा लवकरात लवकर, कारण पाहुणे मात्र इथून प्रस्थान करतात. त्यांच्या शुभहस्ते मात्र आपल्याला टॉस करायचा आहे. या धावत लवकर. टॉस केला जातोय. सन्माननीय कुणाल शेठ महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलाय आराध्या स्पोर्ट्सनं. निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. मॅच संपल्या तर 91 धावा करायच्या अमितजी या मॅच मध्ये. 91 रिक्वायर्ड. पहिल्यापासून आक्रमक व्हावं लागेल, परंतु सगळ्यांची नजर मात्र सचिन भगत यांच्यावर असेल, कारण गतवर्षी मात्र सर्वाधिक पॉइंट्स मात्र प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज पटकावली होती या खेळाडूंना. प्रचंड टॅलेंट आहे, नावच सचिन आहे आणि सचिन नावाचा दबदबा मात्र संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय आणि तोच शिलगर गावामध्ये सुद्धा हा दबदबा आजपर्यंत राहिलाय. परंतु सचिन भगत मात्र कशा पद्धतीने बॅटिंग करणार ऐकूया पुन्हा एकदा. हिंदीचा आमचा बुलंद आवाज आणि लोकप्रिय समालोचक ज्यांची ओळख आहे जो हे पेंच अमितजी मात्रे. लगातार 3 षटकारांसाठी भूषण भगत यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. सचिनच्या टीमसाठी असेल. एक चावी गेलेली आहे, चावी हरवले. त्या चावीला एक अंगठी आहे, तर कोणाला सापडली असेल तर कृपया करून आपण प्रामाणिकपणे ती परत कराल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या आजूबाजूला पहा, ज्या ठिकाणी तुम्ही बसलाय उभे आहात आजूबाजूला पाहत राहा. धन्यवाद दीपक सर. पहली गेंद विशाल भगत की ऑफ स्टंप के ज्यादा बाहर चली गई. अंपायर राणा साहब जी ने उसे वाइड घोषित किया. जो खाता ओपन हो चुका है या अर्चिस 11 टीम का, वो अतिरिक्त रनों के साथ हुआ है, मतलब मुफ्त में हो चुका है. नेक्स्ट बॉल
इस बार ड्राइव देखने को जरूर पॉइंट, और इसी बीच देखा जाए दायरे के बाहर बढ़िया से त्रिक्षण का मुजाहरा देखने को मिल चुका है। एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ सचिन भगत जिन्होंने खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर यानी कि अर्चिस 11 टीम का स्कोर आगे बढ़ता 2 के घर में। 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है और बाकी खिलाड़ी दायरे के अंदर है। दायरे के अंदर तो 17 खिलाड़ी है। रतन सेठ इनकी तरफ से सचिन के लिए चौके और छक्के के लिए 500 रुपए का इनाम है। और पहली बॉल ऑल आउट। ये देखिए इस बार देखा जाए कुशल भगत बैक टू द डगआउट, अंडर के वापस डिजी कमान। माध्यम से आप सेलगल प्रीमियर लीग को देख सकते हैं। पूरी तरह से देखा जाए तो टेलीकास्ट कर रहे हैं इस प्रीमियर लीग को। गर्मी ज्यादा है, हवा भी सुंदर छूटी हुई है, तो इस प्रकार आज का टेम्परामेंट भी ज्यादा है, तो इस प्रकार थोड़े ज्यादा पानी चाहिए तो पानी भेजिए। लेकिन नए बल्लेबाज आए हैं सौरभ भगत जी। सचिन भगत के लिए चौबे और छक्के के लिए बिल्कुल इनाम तो है मेरे हिसाब से 1000 रुपए का। जी विशाल भगत और बेहतरीन स्ट्रोक विराट कोहली साहब जी की याद दिलाई सचिन भगत ने और गेंद चली गई 4 रन के रेडी। बल्ले से शानदार चौवा डिबेक्स स्कोर के ऊपर देखने को मिल चुका है। 4 के साथ स्कोर पहुंचा है अर्चिस टीम का 6 के घर में। अगली बॉल सचिन के लिए, लेकिन इस बार देखा जाए जिसे खेलने गए थे, लेकिन लाइन से इस बार देखा जाए बाहर ज्यादा नहीं चली गई है, लेकिन आउटसाइड ऑफ स्टंप जरूर गेंद रखी है। तो इस प्रकार यहां एक इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है, टीम का स्कोर रुका हुआ 6 के। और ये लॉप किया है हवा में, फील्डर कोई मौजूद है, लंघन वाले है। आओ व्हाट कैच, बड़ी मछली जाल में फंस गई है। सचिन भगत चले 5 रन बना के वापस, और देखिए नाइट राइडर्स टीम के सभी खिलाड़ियों के अंदर हर्ष उल्लास आया डीजे। मैंडेटरी पावर पे चल रहा है। बाहर के बल्लेबाज सौरभ भगत इस बार स्ट्राइक के ऊपर राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे। इस बार देखा जाए घुटने जरूर टेकते, लेकिन यहां एक सिंगल जरूर मिलेगा। अंडर आर्म जरूर थ्रो किया था, मगर बाई का इशारा अंपायर राणा साहब जी की तरफ से एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता स्कोर पहुंचा है 7 के घर में। ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर के बाद अर्चिस 11 टीम का स्कोर है 7, लॉस ऑफ 2 विकेट के नुकसान पे। फर्स्ट ओवर के बाद चलते एक बार फिर से डीजे के पास एक सुमधुर संगीत सुनने के लिए, लेकिन मेरे हिसाब 4 ओवर में जीतने के लिए बहुत रन चाहिए डीजे।
बिल्कुल यहाँ सचिन जी भगत इन्हें 500 रुपए का इनाम मिल चुका है रतन सेठ साबिन की तरफ से। तो इस बीच जीतने के लिए 84 रनों की अभी तक जरूरत है। ये टॉप एज लगा हुआ है, पीछे प्रोडक्शन है, वाह प्राइस स्लिप में कैच को पकड़ लिया सौरभ भगत भी जा रहे हैं वापस 0 रन बना के और टीम का स्कोर 7, 3 विकेट के नुकसान पे आर्चिस 11 टीम का स्कोर दीजिए। तो मोठ्या धावसंख्येचं लक्ष आहे आणि सचिन भगत सुद्धा बाद झालाय। और इसी बीच बल्लेबाज वापस जा रहे हैं शेखर जी भगत पूरी देखा जाए 3 बल्लेबाज कुशल सौरभ और शेखर खासा कुछ करिश्मा नहीं दिखा सके 0-0 रन बना के वापस गए। सचिन भगत 5 पे खेल रहे, टीम का टोटल स्कोर पहुंचा है। एक बार फिर से ट्राई देखने को जरूर मिला, कवर के क्षेत्र में रनर का मौका या मन सकता है बावस्कर साहब जी की उंगली आसमान के ऊपर और चले इस बार देखा जाए 5वां विकेट ड्रेसिंग रूम में आर्चिस 11 टीम जैसे कि तेज आंधी में किसी पेड़ की सूखी पत्तियां बिखर जाती है। आठ रन बन चुके हैं, 5 विकेट बाहर गए आर्चिस 11 टीम के, यानी कि मिडिल ऑर्डर जो है वो भी टूट गया है। भूषण जी भगत जो बल्लेबाज आए हैं जिन्हें छक्के के लिए 500 रुपए का इनाम है। ये इस बार जगह बाहर गए और गेंद के साथ छेड़खानी करने गए और बल्ले का बाहरी किनारा का कट बिहाइंड विकेट नंबर 6 ड्रेसिंग रूम में आराम गयाराम। अंतिम बॉल शेष हिट विकेट है। थैंक यू सर। तो इस प्रकार देखा जाए हिट विकेट हो चुके हैं और बल्लेबाज वापस चले गए। इस बार 7 नंबर के ऊपर आए भूषण जी भगत और इस बार 8 नंबर के ऊपर संजय जी बात्रे आए और वे देखिए ऑल आउट होने का कोई मौका नहीं, बहुत खिलाड़ी आपके पास है। इस बार फुल टॉस गेंद, ओ ये देखिए मक्खन हाथ में लगा हुआ था और इसी के साथ इस बार कैच जरूर ड्रॉप हो गई। ओवर की समाप्ति हो चुकी है जहां 2 ओवर के बाद स्कोर पहुंचा है 9। 6 विकेट मैदान से बाहर गए हैं।
क्या गेंदबाजों ने गेंदबाजी की है पूरी तरह से इस बार देखा जाए, या आर्चिस 11 टीम की परिस्थिति नाजुक की है। आने वाले 18 गेंदे शेष है और जीतने के लिए 82 मतलब 82 रनों की जरूरत है। 18 चेंडूमध्ये 82 धावांची गरज आहे। थोड़ा सा इस बार देखा कृपया जे ऑप्शनला नसतील त्यांनी ते गोलंदाजी करू शकत नाही। सगळ्या टीमींना विनंती असेल जे जे खेळाडू ऑप्शनसाठी नसतील ते खेळाडू मात्र या प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजी करणार नाहीत, याची आपण दक्षता घ्यायची आहे। नक्कीच आपल्याकडे 1 महिना दिला होता, त्याची आपण तेव्हा दखल घ्यायला पाहिजे होती, परंतु आता जर आपण कुठला बॉलर यूज केला तर आमचे आयोजक करण्याची नजर मात्र या मैदानाकडे परफेक्ट आहे आणि सगळे आयोजक आहेत, पण सर्वांना विनंती असेल की आपण असा काही कोणी प्रकार करू नका, सहकार्य करा। शाहीश माफ कीजिए अनीश भगत छोटे कद के गेंदबाजी करने के लिए आए गेंदबाज। ये देखिए इस बार कट करने गए थे लेकिन अच्छी बॉल देखने को मिल चुकी है। बिल्कुल 6000 पॉइंट से इस अनीश भगत को लिया है उनके मालिक ने। लेफ्ट आर्म राउंड विकेट, इस बार फुल टॉस गेंद है और यहाँ मिड विकेट के ऊपर गेंद चली गई। बढ़िया सेट रक्षण, मगर एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता 10। भूषण के लिए 500 का ऑफर, एक छक्के के लिए। बॉडी से भूषण तो तगड़ा है भूषण, और ये देखिए ये नो बॉल है। इस बार देखा जाए तो भूषण देखिए कैसे दौड़ रहे, लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 12 के घर में। फ्री हिट है अगली बॉल, इसका मतलब बल्लेबाज के पास एक लाइसेंस है, लेकिन स्ट्राइक के ऊपर संजय जी मात्र है। रनों का पहाड़ अभी तक आपके आंखों के सामने है, लेकिन यहां बल्लेबाजी थोड़ी धीमी चल रही है। और ये इस बार हवा में लॉफ किया है, कैच की संभावना, इस बार बेहतरीन कैच, लेकिन फ्री हिट है। ये देखिए फ्री हिट है, ताली बजा के कुछ फायदा नहीं है, क्योंकि कई बार हम देखते हैं कि गेंदबाज फील्डर होशियार होते हैं कि नहीं, लेकिन हाँ बिल्कुल मैच में नहीं कैच मिलते, लेकिन ग्राउंड के ऊपर मिली इस बार देखा कैच, क्योंकि अपना घरेलू मैदान है। 13 रन बन चुके हैं। भूषण भगत के लिए 500 है और 500 मिलेंगे, 500 मिलेंगे। बल्ले के बीचों बीच छड़ी हवाई यात्रा पे 500 गए जेब से, छक्का आया अंदर। या भगत के बल्ले से एक छक्का आने के बाद जिन्होंने इनाम लगा दिया है, उन्होंने कह दिया बस 500 एक ही बार। ये नहीं, ये इस बार देखा जाए स्टंप के ऊपर से गेंद चली गई है, थोड़ी स्लोअर डिलीवरी देखने को मिल चुकी है। 19 रन बन चुके हैं। भूषण भगत 6 पे खेल रहे हैं और एक बार फिर से इस बार खींचा हुआ शॉट, लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई है, एक सिंगल मिलेगा। ये भी फंबल हो गए, मगर संजय जी बात रन लेने की तैयारी में नहीं है, मगर एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है। 20 के घर में 3 ओवर खत्म हो चुके हैं। अब तो 12 गेंदे शेष और जीतने के लिए 71 रन चाहिए। 1 शॉट है, पानी लेके जाइए। एक्शन इस बार देखा जाए, राणा साहब जी ने ऐसा कह दिया तो जरूर हम जानते हैं इशारा होता है, लेकिन क्या करेंगे, गर्मी ज्यादा है। अभी क्रिकेट का हंगामा तो थोड़ा खत्म होने जा रहा है, क्योंकि इतनी हीट और इसका टेम्परेचर होने के बाद थोड़ा कठिन बन चुका है। लेकिन नाइट के मैचेस हम जरूर खेलेंगे। लेकिन 20 रन बन चुके, 12 गेंदे 71 रन चाहिए। यानी कि इस बार देखा जाए मेरे हिसाब से यहां 36 रन इकट्ठा करना पड़ेगा हर एक ओवर में, यानी कि 6 गेंदों के ऊपर 12 गेंदों के ऊपर 12 छक्के। ये कारनामा मेरे हिसाब से भूषण भगत करेगा ना तो समझ जाइए टीम के लिए खतरा है। लेकिन जानते और पानी लेके जाइए कि यहां नाइट राइडर्स के गेंदबाजों ने जो गेंदबाजी की, कप्तान ने जिन जिन गेंदबाजों को इस्तेमाल किया, उन गेंदबाजों ने शानदार गेंदबाजी की।
थोड़े अनीश भगत के इस ओवर में 11 है, लेकिन विशाल और सनी की जो ओवर देखने को मिल चुकी है, उस ओवर में जो उन्होंने पहनापन दिखाया गेंदबाजी में, प्रतिभाशाली गेंदबाजी साबित हो गई है। जहां विशाल ने मेरे हिसाब से रन 7 देके 2 सफलता हासिल किया, सनी भगत ने 9 रन देके 2 रन देके 3 सफलता हासिल किया। क्या पहनापन दिखाया सनी भगत ने। अनिश भगत के इस ओवर में 11 है। आने वाले 12 गेंदों में 71 रन चाहिए। प्रत्येक गेंद के ऊपर छक्का, प्रत्येक गेंद के ऊपर छक्का लगाना पड़ेगा, तब भी आप इस मैच को जीत सकते हैं। इकहत्तर चाहिए। 12 गेंदों में 12 छक्के आ जाएंगे तो 72 हो जाएंगे, और आपको जीतने के लिए 71 रन चाहिए। बॉलर आहे श्रीधर भगत 40+ के। ये देखिए स्लो डिलीवरी स्टंप के ऊपर से चली गई है, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं। डॉट गेंद, टीम का स्कोर 20। 11 गेंद शेष। एक बार फिर से ऑन साइड के ऊपर बैकफुट पर गए, क्रॉस बैट से खेला हुआ शॉट, और ये देखिए शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर फील्डिंग अच्छी थी, लेकिन जहां थ्रो थोड़ा खराब आया, मगर एक सिंगल मिलेगा, 21 स्कोर। तो अभी मुझे यह लग रहा है कि यहां ऐसे बड़े हिट लगाने वाले बल्लेबाज भूषण और संजय मात्र से अपेक्षा है, लेकिन वो अपेक्षा पूरी करने में मेरे हिसाब से असफल बनने जा रहा है। इस बार फुल टॉस गेंद हवा में, डीप स्क्वायर लेग, पकड़ लिया कैच संजय मात्रे। 3 रन बना के बैक टू द डग आउट। 21 पे 7 का विकेट गिरता हुआ डीजे। श्रीधर भगत को सफलता मिली, संजय महात्रे बाहर गए, चिंतामण भगत आए गए बल्लेबाजी करने के लिए। ये देखिए एक बार फिर से गए, थोड़े पीछे गए, उसके बाद खेला मिड विकेट के ऊपर, गेंद चली गई, एक सिंगल दूसरे के लिए भाग रहे, लेकिन चिंतामण जी ने कह दिया मत आओ, क्योंकि यह खतरा हो जाएगा। अभी खतरा अर्चित सिलेन टीम को लग चुका है, ऐसा लग रहा है, क्योंकि अब तो मेरे हिसाब से इस ओवर की 2 आने वाले 6-8 गेंदें शेष है, और जीतने के लिए 69 रन चाहिए, 69 रन चाहिए। ये देखिए थोड़े से बैकफुट पर गए, गेंद स्टंप के ऊपर चली गई, अच्छी गेंदबाजी 40+ के एक शानदार गेंदबाज श्रीधर भगत द्वारा। छोटा सा रन अप है उनका, और इस बार हवा में जरूर, लेकिन शॉट्स कर लेग, ओह कैच को ना लपक सके, मगर मिलेगी एक सिंगल के साथ कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। तो रन 4 ओवर के बाद टोटल बन चुके, बने 22 रन बन चुके। अब 6 गेंदें शेष है, जीतने के लिए मेरे हिसाब से या 69 रन, 69 रन चाहिए। 6 गेंदों में इतने रन आएंगे नहीं, औपचारिकता बाकी है। आप खेलिए आराम के साथ, जो 6 गेंदे उसके ऊपर एक 6 छक्के 6 चौके लगाओ, कितने रन इकट्ठा करो, लेकिन मैच जीतना मेरे हिसाब से अर्चित 11 टीम का असंभव है, क्योंकि अभी इस मैच में औपचारिकता बाकी है। हम कहते हैं ना कि मुकाबला एक साइड से होता है, तो वहां सुनाने में और वो मैच देखने में बिल्कुल मजा नहीं आता है, लेकिन क्रिकेट का आंख को देखा हाल बताना हमारा फर्ज है। लेकिन जहां शानदार गेंदबाजी की इस बार श्रीधर भगत जी ने भी, और आखिरी गेंदबाज राजू भगत, वाइट गेंद है, एक सिंगल 23 के घर में स्कोर। राजू भगत जी गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए आए हैं, राइट अमोर्ड विकेट। देखिए कितनी स्लो डिलीवरी डाल रहे, और इस बार देखिए इतना बड़ा बॉडी से तगड़ा बल्लेबाज है, फिर भी इस बार बल्ले से एक ही छक्का आया। उन्होंने मेरे हिसाब से याद देखा जाए 9 गेंदों का सामना, हवा में मिड विकेट, व्हाट अ कैच, बिल्कुल इस बार का बेहतरीन कैच को पकड़ लिया, पतले ने शानदार कैच पकड़ लिया और मोटे को बाहर भेजा। तीसरी कैच उन्होंने पकड़ लिया, बिल्कुल चौथे नो बॉल के ऊपर, जो इस बार कैच जो थी चौथी वो भी थी, लेकिन वो नो बॉल था। लेकिन इस प्रकार का शानदार इस बार फील्डिंग का मुजाहरा पेश किया साहिल भगत ने। 200 रुपए इनाम है इस बल्लेबाज के लिए, लेकिन ये इनाम गया लालच बुरी वाला,
और इसी के साथ पुल किया, लेकिन दायरे के अंदर बाहर जाकर इस बार देखा जाए इस बल्लेबाज को छलता कर दिया। सोम वापस चले गए हैं, 3 गेंदें शेष है, नए बल्लेबाज जीत आए हैं। अब आर्चिस 11 टीम इस बार देखा जाए कुछ खासा करिश्मा नहीं दिखा सकी है। 91 रनों का पीछा करने में असफल बने हैं, लेकिन जहां एक बार फिर से साढ़े एक्स्ट्रा और खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, जहां श्रीधर भगत जी ने गेंद को कलेक्ट किया। एक रन नहीं है क्योंकि जानते हैं मैच हम जीत नहीं सकते, हथियार तो फेंक दिए और सफेद रुमाल बाहर निकालकर यहां आर्टिस्ट 11 के कैप्टन ने और खिलाड़ी ने कह दिया अब हमें लड़ाई नहीं लड़ सकती। एक बार फिर से हवा में मिडाप, कैच को ड्रॉप किया और इसी के साथ मैच को जीता है। यहां देखा जाए नाइट राइडर्स टीम ने इतना बड़ा टारगेट रखा था, लेकिन इसका पीछा करने में मेरे हिसाब से 9 विकेट मैदान से बाहर गए। सन्माननीय भूषण जी भगत यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यावं। चला नेक्स्ट मॅच मैदानाचा ताबा घ्या लगेच, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या। आराध्या स्पोर्ट्स